यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। कालच्या क्लासमध्ये आपण थ्रेडिंग या विषयी माहिती सगळी जाणून घेतली। आज आपण थ्रेडिंग कशी करायची हे पाहूया। थ्रेडिंग करताना लगेच आपण आयब्रोज नाही करू शकत। आयब्रोज वगैरे करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा थ्रेडिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। तर थ्रेडिंग आता कसं करायचं हे आपण प्रॉपर बघूया आजच्या क्लासमध्ये। पण थ्रेडिंग करायच्या आधी थ्रेडिंग तुम्हाला फक्त आपल्या मैत्रिणींच्या वगैरे हातावर आधी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। त्यानंतर हातावर प्रॅक्टिस करून सुद्धा जर तुमचा थ्रेडनी ते हेअर जर रिमूव्ह होत नसणार आहे तर तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे आता तर आपण आता पाहूया की थ्रेड आपल्याला नक्की कसा पकडायचा आहे। दातामध्ये थ्रेड घट्ट धरून आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या शेजारच्या 2 बोटामध्ये 6 वेळा राऊंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर थ्रेडिंगची अशी ग्रीप ओढायची। अशी प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्यू 2 डेज 3 डेज अशी कंटिन्यू करायची आहे। ही जेव्हा ग्रीप व्यवस्थित येणार अशी ग्रीप येईल अशा पद्धतीने तुम्हाला थ्रेडिंगची प्रॅक्टिस करायची आहे। ओके, आपला अंगठा बरोबर या ग्रीपमध्ये बसून आणि पावडर लावून घेऊया त्या एरियाला, किंवा कॉटननी सुद्धा तुम्ही पावडर लावू शकता किंवा तुम्ही स्पंजनी सुद्धा लावू शकता। आता थ्रेड आपण प्रॅक्टिस करताना सुद्धा आता हातावरचं हेअर कुठल्या डिरेक्शनने आहे त्या पद्धतीने थ्रेडिंग करायची। जर ह्या डिरेक्शननी हेअर असणार तर आपल्याला अपोजिट डिरेक्शननी थ्रेडिंग करायची आहे। क्लायंट थोडंसं पॅम्पर करण्याची तुम्ही सवय ठेवा। याच्यामुळे क्लायंटला झालेले पेन हे थोडंसं त्यांना कमी होण्याचे चान्सेस वाटतात। ऍक्च्युली आपण पॅम्पर केल्यामुळे क्लायंटला थोडंसं रिलीफ वाटतं। ओके, प्रॅक्टिस कशी करायची पाहिलेलं आहे। आता आपण अप्पर लिप्स आणि फोरहेडला प्रॅक्टिस कशी करायची हे पाहूया। हातावर व्यवस्थित जर प्रॅक्टिस तुमची झाली असेल तर आपण फोरहेड आणि अप्पर लिप्स पाहूया। मी स्पंजच्या साह्याने पावडर लावून घेतली। आता जे बिगिनर्स आहेत की ज्यांना थ्रेडिंगची प्रॅक्टिस नुकतीच त्यांची कंप्लीट झाली आहे, अगदी आपल्याला हेअर ग्रोथ जी आहे ती रिमूव्ह नाही करायची, नाहीतर क्लायंटला खूप असे हेअर रिमूव्ह केल्यासारखे वाटते। एक फक्त विशेष एक फिनिशिंग लाईन देऊनच आपण फोरहेड कंप्लीट करायचं आहे। आता एका अशा पद्धतीने मी फोरहेड कंप्लीट केलंय। फोरहेड चेक करून घ्यायचं। जर फोरहेडचा एखादा हेअर कुठे राहिला असणार तर तुम्ही परत त्याला रिमूव्ह करू शकता। आता आपण बघूया आपल्या क्लायंटचे अप्पर लिप्स कसे करायचे। अप्पर लिप्स करताना ज्यादा क्लायंटला पेन झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला थ्रेडिंग करायचं। मी सांगितल्याप्रमाणे जसं आपण फोरहेडला केलं, एका साईडने आपण समोर उभं राहून थ्रेडिंग करायचं, तर दुसऱ्या साईडला आपण बॅक साईडनी थ्रेडिंग करायचं। सेम लाईक खूप थ्रेडिंग फास्ट करायचं नाही किंवा खूप थ्रेडिंग स्लोही करायचं नाही। आपली ग्रीप व्यवस्थित असली पाहिजे, नाहीतर क्लायंटच्या अप्पर लिप्स हेअर रिमूव्ह झाल्यानंतर ब्लड येऊ शकतं। ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्ही थ्रेडिंग केलात तर नक्कीच तुमच्या थ्रेडिंगने एवढा पेन क्लायंटला आपला होणार नाही। त्यानंतर कंपल्सरी आपल्याला टोनिंग करणं गरजेचं आहे। जे टोनिंग मी फोरहेडला करते, आपण हेअर रिमूव्ह केल्यानंतर थोडे पोर्स ओपन झालेले असतात त्यांना क्लोज करायचं काम टोनिंग करत असतं। त्यामुळे कुठल्याही ब्रँडचं जरी तुम्ही टोनर यूज केला तरी चालेल। अप्पर लिप्सला सुद्धा सेम आपण ॲप्लिकेशन करणार आहोत। थोडंसं क्लायंटला पण जस्ट 5 सेकंद थोडासा असा मसाज देणार, थोडं त्यांना रिलीफ वाटेल। अशा पद्धतीने आपण तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।